अनेक वेळा आपण कोणाच्या आग्रहास्तव, नंतर कोणाच्या प्रेमापोटी, नंतर मैत्रीण म्हणली खा, म्हणून खाल्लं. त्यानंतर मित्र म्हटला चल रे चहा पिऊ, चला गेलो चहा प्यायला. मग तिथं थोडंफार खाल्लं. त्यानंतर जेवण आहे, घरी जेवलो. परत आई म्हणते रात्री प्रेमापोटी खा रे बाळा, मग तेव्हा खातो. किंवा घरी पत्नी म्हणते की अहो एवढं उरलंय हो, एवढं संपवून टाकता का? तर लगेच आपण म्हणतो हां आण बरं तेवढं संपवून टाकू. पण हे जे अन्न आहे, आपण जे खातो, 3-3, 4-4 वेळा जेव्हा आपण खातोय, तेव्हा आपल्या पोटावर ताण होतो. हे युक्तिसंगत अन्न नाही आहे. युक्तिसंगत अन्न कशाला म्हणणार? की आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण अन्न ग्रहण करणार. बरोबर? मग याचे शास्त्रकार काय सांगतात, की वाग्भटाचार्य सांगतात, की अयुक्तियुक्तम अन्नम ही व्याधये मरणाय. म्हणजे युक्तिसंगत अन्न नाही खाल्लं तर त्यांनी रोग तयार होणार हे निश्चित.